सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल, ऑफिसमध्ये असो, घरातली कामे असो किंवा बाहेरची असो, जर छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड किंवा ताण येत असेल तर हे फक्त साधं टेन्शन नाही, तर तुमचा राग हे तुमच्या नकळत तुमच्या शरीराचा ताबा घेत आहे. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांची सहनशक्ती ही कमी होत चाललेली आहे. आयुर्वेदानुसार यामध्ये रजोगुण आणि पित्तदोष या दोन दोषांचा अंतर्भाव असतो आणि मॉडर्न सायन्सनुसार कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन सिक्रेट होत असते. यामुळे बीपी तर वाढतोच, पण हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो. याची प्रमुख 3 कारणे आणि 3 सोपे उपाय काय आहेत? सगळ्यात पहिलं कारण आहे डिजिटल ओव्हरलोड आणि स्क्रीन टाइम. सतत मोबाईल, सतत सोशल मीडिया आणि सतत वाईट बातम्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे आपला मेंदू हा शांत राहू शकत नाही. दुसरं कारण अपुरी झोप आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि तिखट, मसालेदार, जंक फूड, फ्राईड फूड्स असा पदार्थांचा समावेश असणे याचा संबंध हा थेट पित्तदोषाशी असतो आणि पित्तदोष वाढल्यामुळे आपला राग सुद्धा वाढतो. तिसरं कारण आहे शारीरिक आणि मानसिक थकवा. सतत कामाच्या जबाबदारीमुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे आपली मानसिक सहनशक्ती सुद्धा कमी होते. उपाय नंबर 1, प्राणायाम आणि 5 सेकंदाचा उपाय. जेव्हा कधी राग येईल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. डोळे बंद करून 5 मिनिट लांब श्वास घ्या. दुसरा उपाय डिजिटल डिटॉक्स आणि पुरेशी झोप. रात्री झोपण्याच्या 1 तास आधी तुमचा मोबाईल किंवा सोशल मीडिया ही पूर्ण बंद करा आणि व्यवस्थित 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे मेंदूचे न्यूरॉन्स हे रिलॅक्स होतात आणि चिडचिड आपोआप कमी होते. तिसरा उपाय आहे आयुर्वेदानुसार ब्राह्मी, शंखपुष्पी यासारखे द्रव्य हे मनाला रिलॅक्स करतात, मेंदूला शांत करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार यापैकी एखादी टॅबलेट तुम्ही काही दिवसांसाठी घेऊ शकता.